दिवाळी सण म्हटलं की रांगोळी ही आलीच. आज लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनसाठी मोराची रांगोळी काढण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता चॉकच्या साहाय्याने मी इथे आखून घेतलेला आहे. एक मध्ये पंती काढलेली आहे आणि साईडने गुलाबाचे फुलं काढलेली आहेत आणि साईडला मोर पण काढलेला आहे. इथे मी रेड कलर यूज करत आहे. एक आतल्या शेडिंगमध्ये मी रेड कलर आणि व्हाईट कलर यूज केलेला आहे आणि साईडला मी डार्क कलर यूज करत आहे. तुम्ही इथे बघू शकताय किती सुंदर असा डार्क कलर दिसत आहे तो. तर आता मी रेड कलर आतल्या गोलाकाराला टाकून झालेला आहे. आता इथे मी एक सुंदर गुलाबाचं फूल बनवून दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. कलर कॉम्बिनेशन छान वापरलं, डार्क कलरच्या रांगोळ्या वापरल्या तर तुमची रांगोळी अधिक सुंदर आणि उठाळून दिसते. इथे मी बघा तुम्ही 4ही फुलं कंप्लीट केलेली आहेत गुलाबाची आणि आता मी परत मोराचा आकार काढायला घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी शेडिंग डार्क ब्ल्यू कलर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचा यूज केलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. अशा पेपर घ्यायचा आणि पेपरवरती कॉम्बिनेशन करायचं डार्क आणि फेंट कलरचं. इझी पडतं आपल्यालाही. थोडंच करायचं म्हणजे कलर तुमचे वाया नाही जाणार. तुम्ही इथे बघू शकताय मी डार्क कलर घेतलेला आहे आणि परत आता डार्क ब्ल्यू कलरच वापरलेला आहे. इथे माझी मुलगी मला कलर भरण्यासाठी मदत करत आहे. तुम्ही बघू शकताय की रांगोळी आता थोडीच राहिलेली आहे बनायला. तर आता इथे माझ्या ताई पण बसलेल्या आहेत मदतीला, कारण की आम्हाला आज फराळीचे आयटम करायचे राहिलेले आहेत 2. तर ते आम्ही कंप्लीट करायचं ठरवलेलं आहे आणि त्याही मला मदत करत आहेत रांगोळी काढण्यासाठी. तर मोराचे पंखाला त्या कलर करत आहेत. तुम्ही बघू शकताय. तर अशा प्रकारे आम्ही प्रत्येक सणाला आम्ही मिळून रांगोळी काढतो. 2-3 जण तरी आम्ही एकत्र येऊन म्हणजे पटकन रांगोळी होते आणि दुसऱ्या कामाला आपण रिकामेही होतो. आता इथे माझी रावी बसलेली आहे. ती म्हणते की काकू मला ही रांगोळी काढायची आहे. तर मी तिला शांत केलेलं आहे. येलो कलरचा कलर दिलेला आहे आणि याच्याशी तू खेळत बस असं मी तिला सांगितलं आहे. तर ती शांतपणे माझी रांगोळी बघते आहे आणि तिचं चालूच आहे की काकू मला दे दे दे. पण तिला आता मी शांत बसवलं. येलो कलरच्या कलरमध्ये बघा ती खेळते. तर ती प्रत्येक वेळेस तिचा हट्ट असतो की मला पण रांगोळी काढायची म्हणून. बघा किती सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.